नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप मजेत असाल, आनंदी असाल. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. हे 2024 वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी आयुष्याचं जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर आमच्या इथे रात्री 12 वाजता असे सुंदर फायरवर्क्स आले होते. म्हटलं चला हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. एकदम मस्त वाटलं. 12 ते 12:30 पर्यंत हे छान असं चाललं होतं. मुलांना खूप आनंद झाला ते बघून. मुलं तोपर्यंत जागी होती, म्हणजे हे काही आम्हाला माहित नव्हतं, पण अचानक खिडकीतून दिसायला लागले. म्हटलं वा, घर बसल्या बसल्या किती छान दिसतंय सगळं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले, कारण रोज व्यायाम करायचा, ग्रॅटिट्यूड करायची आणि सगळी कामं वेळेवर करायची असं रिझॉल्युशन असल्यावर मग सकाळी लवकर उठली, सगळं कामं आवरली, देवपूजा केली. देवाचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो, प्रत्येक क्षणी महत्वाचा असतो. त्यानंतर म्हटलं चला निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं जाऊया. 2024ची सकाळ इतकी सुंदर होती. थँक गॉड इथे पाऊस नव्हता आज, कारण अगदी 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाऊस होता. त्यामुळे बाहेर कुठेच जाणं झालं नव्हतं. तर असं सुंदर वातावरण होतं. आणि हो, हेल्दी खायचं असं ठरवल्यानंतर हेल्दी सुरुवात तर झालीच पाहिजे. त्यामुळे सकाळी उठल्यावर असे मस्तपैकी भिजवलेले बदाम खाल्ले आणि बाकीच्यांसाठी पण घरातल्यांना भिजवून ठेवले होते. ते जसे उठतील तसे ते खातील. नवीन वर्षातले रिझॉल्युशन्स हे फक्त 1 तारखेला, 2 तारखेला किंवा मॅक्सिमम 10 तारखेपर्यंत असं न करता त्याची कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे रोज छोटे-छोटे ॲक्शन्स करणं, त्या आपल्या जे गोल्स आहेत, रिझॉल्युशन्स आहेत त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा पण कधी आपल्याला वाटतंय की नाही आज नाही करायचं, आपल्याला मूड नाही व्यायाम करायचा, तेव्हा असं ठरवायचं नाही मूड आहे, ठीक आहे आपण 1 मिनिट करू, पण करू. मग असंच करत आपल्याला ती सवय लागते आणि एकदा का तुम्हाला छान सवय लागली, की मग काय तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. छान स्वतःला सकाळचा वेळ दिल्यानंतर, घरातली थोडीफार कामं केल्यानंतर किचनमध्ये आली, कारण बराच वेळ झाला होता उठून, जवळ-जवळ 3-4 तास झाले होते आणि आता मात्र चहा प्यावासा वाटत होता. चहाचं पण प्रमाण हळू-हळू थोडंसं कमी करणार आहे, पण म्हटलं सुरुवात साखर न टाकता करूयात. कारण जेव्हा पण मला वाटतं मी खूप गोड खातीये किंवा खूप जास्तच साखर जरा आपण खातोय, अशा वेळेस मग मी सुरुवात करते ती अगदी फिका चहा पिते आणि दूध थोडंसं नीट टाकलं ना, की मग साखर नाही आहे चहात याचं काहीच वाईट वाटत नाही. चवीला चांगलाच लागतो चहा. आणि आलं. मस्त थंडगार वातावरण आहे. आल्याचा चहा खूपच मस्त लागतो. त्यामुळे इथं आलं कुटून घेत आहे. किसून टाकण्यापेक्षा कुटलेली चव चांगली म्हणून मग मी कुटते. तर इकडे चहा पावडर टाकते आणि चहा उकळेल तोपर्यंत घरातली बाकीची कामं करून घेणार आहे. जसं की भांडे लावणं वगैरे. रात्री भांडे घासून ठेवले होते, ते भांडे लावावे लागतील सकाळी. आता चहा उकळतोय तोपर्यंत मी एक-एक आवरते. हे बघा, असं माझ्या किचनमध्ये सुद्धा लहान मुलांच्या गोष्टी येतच असतात. ते ठेवून देतात, की तुझ्या वस्तू आहेत ना इथे, मग माझी पण एखादी राहू दे, असं म्हणून ते ठेवत असतात. त्याला आपण काहीच नाही करू शकत. तर आता इकडे चहा उकळतोय तोपर्यंत मी भांडे लावून घेते. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर रेसिपीज व्हिडिओ, व्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स असं सगळं आम्ही घेऊन येणार आहोत. नवीन वर्षामध्ये बरंच काही चॅनलवर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, तेव्हा तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर थोडासा चहा उकळला, चहा पावडर टाकल्यानंतर की मग त्यामध्ये मी आलं टाकणार आहे. खूप आधी आलं नाही टाकत, नाहीतर मग त्याची चव लागत नाही. नाहीतर एक तर खूप स्ट्रॉंग तरी होतो तो. तर इकडे मस्तपैकी माझा बिन साखरेचा पण चविष्ट असा चहा बनवून तयार झालेला आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे आपलं मेन ध्येय असलं पाहिजे, कारण आपण स्वतः स्ट्रॉंग तेव्हाच आपण कुटुंबाची काळजी घेऊ शकणार आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण बरोबर स्वतःची काळजी घेतो. सेल्फ लव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मस्तपैकी आरामात बसून चहा पिणार आहे. माहीत नाही का, आपण जो सकाळचा चहा असतो ना, 1 तास लेट चालेल, पण आरामातच घ्यायला मला आवडतो. त्यानंतर परत किचनमध्ये आली, कारण नाश्त्याची वेळ झाली आणि आता मुलं पण उठलेली होती, त्यांना भूक लागल्या होत्या. तर आज करणार आहे मी अप्पे. त्यासाठी इथे खोबऱ्याची चटणी करून घेतली. आज माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं, त्यामुळे कोरड्याच नारळाची केलेली आहे. आणि अप्पे रव्याचेच बनवणार आहे इन्स्टंट. त्यासाठी 2 कप रवा मी इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे घालत आहे दही. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये दही जास्त सुद्धा घालू शकतात आणि पाणी घालून ते मिक्स करून
भिजत ठेवणार आहे, कारण रवा भिजला ना की अप्पे छान फुलतात पण आणि चव सुद्धा चांगली लागते. नाहीतर मग रवाळ रवाळ असं टेक्स्चर अप्प्यांचं होतं. इथे मग मुलगी म्हटली की मला पण मिक्स करायचंय, मग तिला थोडंसं करू दिलं. मुलं असे आजूबाजूला मस्तपैकी खेळतच असतात. आज म्हटलं पालकचे अप्पे करूया. माझ्याकडे थोडासा पालक होता आणि इतकुसाच होता की त्याची भाजी पण नसती झाली आणि पराठे सुद्धा झाले नसते. म्हटलं अप्प्यांमध्ये वापरूया, तेवढाच खाल्ला जाईल. असंही मुलं खायला खूप नाटक करतात पालकाची भाजी. त्यामुळे मी पालक स्वच्छ धुवून घेतला. त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आणि ती ह्या रव्याचं जे बॅटर आहे त्यामध्ये मिक्स केलेली आहे. मस्त हिरवे छान अप्पे तयार झाले होते. आता मी ह्यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ. व्यवस्थित बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा. मी मिरची ह्यामध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकली, कारण लहान मुलं खातात. मग उगाच ती तोंडात आली तर तिखट लागतं. त्यामुळे मग पेस्ट केली की व्यवस्थित भीती नसते कसलीच. आणि यामध्ये घातलेला आहे मी 1-1.5 चमचा इनो, फ्रूट सॉल्ट. वरून थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मग इनो ॲक्टिव्हेट होतो आणि छान फ्लफी बॅटर होतं. इनो जेव्हा टाकणार असतो आपण बॅटरमध्ये, त्याच्या आधी तवा तापत ठेवायचा, म्हणजे मग आपला जास्त ते वेळ जात नाही आणि अप्पे झटपट होतात. तर असे झटपट मस्तपैकी अप्पे करून घेत आहे. अप्पे तेच आहेत, फक्त पालक टाकल्यामुळे एकतर जास्त पौष्टिक झाले ते आणि मुलांना थोडंसं रंग बदल दिसला, त्यामुळे वेगळं काहीतरी आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आनंदाने खाल्ले. आणि खरंच मुलांनी अशा भाज्या खाल्ल्या ना, मग तर कोणत्याही स्वरूपात असेल त्यांच्या पोटात जात आहे, हेल्दी जात आहे ना, हे खूप चांगलं वाटतं मम्मीला. सगळ्या मम्मी रिलेट करत असतील ह्या गोष्टीला. तर असे झटपट मी मस्त अप्पे बनवून घेते. तर नवीन वर्षाची सकाळ, ब्रेकफास्ट वगैरे सगळं हेल्दी झालेलं आहे, म्हणजे हेल्दी पदार्थ खाल्लेले आहेत. तर जितकं शक्य होईल तितकं हेल्दीच खायचा आणि घरचं खायचा प्रयत्न करूच. तर इकडे घरात सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर मग मी पण मस्त आरामात बसून नाश्ता करणार आहे. एकदम छान हिरवेगार अप्पे, आतून जाळीदार, चवीला पण एकदम मस्त होते. वाटत पण नव्हतं की त्यामध्ये पालक वगैरे आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा. सगळा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो पार्क बघायला. हे पार्क कसं होतं, कोणतं होतं, याचा उद्या व्हिडिओ येईल, तेव्हा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.